तू तुझ्या वन वुमन फिलॉसॉफीला फॉलो करतोस ना ऑलवेज. मग बोलून टाक मनातलं इराला. हॅलो इरा. व्हॅलेंटाईन्स डे ला भेटायचं का आपण? हॅपी व्हॅलेंटाईन्स डे इरा. इरा आहे. अरे काय झोपला होतास का तू? झोप नाही. तू कशी काय इथे? का मी नाही येऊ शकत? नाही 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 येऊ शकतेस, ऑफकोर्स येऊ शकतेस, पण तुला ऍड्रेस कसं मिळाला? अरे क्लब मध्ये आपण बॅडमिंटन खेळायचो तेव्हा तूच सांगितलं होतंस ना इथे रेंटने राहतोस म्हणून. आणि खाली वॉचमन काकांना विचारलं. वॉचमन काका सगळंच सांगायचं असतं का? हा हा वॉचमन काकांना माहिती आहे ना सगळंच. ए हे लक्ष्मण रेखा आहे का? हा अरे घरी आलेल्या पाहुण्यांशी असं उंबरट्यावर उभं राहून बोलतोस म्हणून विचारलं. आय एम सॉरी. ये ना प्लीज प्लीज आत ये, प्लीज कम इन. ये. नाईस हाऊस. हा नाईस. हा थँक्यू. तू बस ना प्लीज. मी काहीतरी पाणी चहा. कशाला? मी घेते ना. अगं मी देतो ना, ऐक ना. काय रे काय झालं? टेन्शन मध्ये दिसतोयस. नाही नाही कुठलं टेन्शन काय. ऑल ओके. तुला काही चहा वगैरे देऊ? चहा कॉफी ज्यूस देतो. हा ज्यूस आहे फ्रीज मध्ये. ओके. तू कॅफे मध्ये नाही आलास? मी आलो होतो इरा, पण तिथे तुझा बॉयफ्रेंड होता म्हणून मी. ओ म्हणजे तू नेमकं त्याच वेळेला आलास तर? म्हणजे तो माझा एक्स बॉयफ्रेंड होता अथर्व. त्याला काय वाटलं की छान गिफ्ट दिलं, पुन्हा प्रपोज केलं की मी जाईन त्याच्याकडे. मग गेलीस तू? ऑफकोर्स नॉट. मला अजिबात आवडत नाही तो माझ्याशी जे काही वागलाय ना त्यानंतर मी त्याच्याकडे परत कधीच जाणार नाहीये. आणि म्हणून तुला तिथे बोलावलं होतं जेणेकरून मी प्रूव्ह करेन की मी मूव्ह ऑन झाले. यार पण तू आलाच नाहीस तिथे. निदान आत तरी यायचं यार. मी कसं आत येणार ना. आजच्या दिवशी सगळ्यांनाच प्रेम हवं, पण सगळ्यांनाच ते मिळतं असं नाही. त्या क्षणी तुला तुझं प्रेम मिळत होतं असं मला वाटलं. मग मी कसं मध्ये येणार? पण माझं प्रेम तिथे नव्हतंच. मग आपण जाऊया बाहेर. बाहेर? बाहेर कशाला? म्हणजे उगाच सगळ्यांच्या नजरा. आणि आपण इथे थांबूयात. मी कम्फर्टेबल आहे. तू आहेस ना कम्फर्टेबल? हा माझंच घर आहे. मी पण आहे कम्फर्टेबल. कूल. मग एक काम करूयात, आपण इथे छान टाइम स्पेंड करूयात. इथे? हा इथेच थांबायचं बोल रे. इथेच? हा
ते थांबायचं नसतं, मी चाललोय. बस हे बघ, माझ्या बोलण्यावरून त्याने ते चॅलेंज घेतलं होतं बरं का. आणि इथे खूप मोठा लोचा होता जस्ट एक जिंकायचा चान्स मिळालाय. ठीक आहे, त्यामुळे मैत्रीसाठी इथे थांबावं लागलं तर थांबायचंच. अरे कशाला उगाच व्हॅलेंटाईन्स डे स्पॉइल करायचा, त्यात आपल्याच मित्राचा. अबे हम तो बैठ जाएंगे इधर, पर वो तुझी तक डेट होती ना अदिति के साथ, तो उसका क्या? तिथे तिथे अरे उचल ना कॉल, काय बघत बसलास? हा येस. हॅलो हॅलो हॅलो, अरे कुठे आहेस तू? मी पोचले रेस्टॉरंट जवळ. ओ अच्छा. हॅलो आरुष, अरे शुभंकर कुठे आहे? तरी मला इथे भेटायला बोलवलं होतं, तुझ्या घरी काय करतोय तो? त्याला फोन द्या आधी तू. आलंय तुझं पार्सल आलंय घरी. सापडत नाहीये, शोधतो मी. हा व्हॉट? अरे कसलं पार्सल? काय मस्ती सुरू आहे? तू आधी शुभंकरला फोन दे, लवकर फोन दे त्याला. कळवतो. हा सापडलं की कळवतो. येस थँक्यू, बाय. हॅलो हॅलो, कोण होतं रे? प्रॉब्लेम झाला एक. अरे बापरे, प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम झाला? तू मला सांग, काय प्रॉब्लेम? माझी एक बहीण असते दापोलीला, तर तिने एक गिफ्ट पाठवलं होतं आणि ते घरात कुठेतरी सापडत नाहीये. तर मग एक काम करूयात, मी मदत करते शोधायला. चल आपण शोधू. नाही इट्स ओके, मी शोधतो आणि सापडलं की तिला कळवतो खरंच. नक्की? हो इट्स फाईन. तू ते हे जाऊ दे ना, हे नाही आहे इम्पॉर्टंट. मी तुला एक गंमत दाखवू का? हा हा, कसली गंमत? वाव, सो एस्थेटिक. पण हा रेडिओ किती वर्ष जुना आहे रे? खूप. माझ्या पणजोबांचा आहे. पणजोबांचा? या रेडिओतून पणजोबा रोमॅन्स करायचे. एक मिनिट, पणजोबा रेडिओतून रोमॅन्स? हा, त्याचा पण एक किस्सा आहे. त्या काळात असं मनात जे काय आहे ते डिरेक्टली बोलता नाही यायचं ना. मग पणजोबा हा रेडिओ वापरायचे. दररोज संध्याकाळी 7 वाजता एक रोमॅन्टिक गाण्यांचा कार्यक्रम लागायचा आणि पणजोबा मोठ्याने गाणी लावायचे आणि त्या गाण्यातून त्यांच्या मनात जे आहे ते चुलीजवळ बसलेल्या पणजीपर्यंत व्यवस्थित पोचायचं. मग काय, सगळ्यांना हळूहळू कळलं घरात आणि परांजपेंच्या घरात ही परंपरा चालू झाली. म्हणजे परांजपे कुटुंबात बऱ्याच लव्ह स्टोरी जुळवलेल्या दिसतात या रोमॅन्टिक रेडिओने. नाईस. पण आरुष, हे लागत नाहीये. हा पण चालेल, आय एम शुअर, कारण मी ऐकतो अधूनमधून. ओके, तिथनं होत आहे का बघ? हा मी करतोय ट्राय. होईल. आरुष ऐक ना, नाही होत आहे तर ठीक आहे, ओके, कारण जुना झाला ना रेडिओ, त्यामुळे ठीक आहे, राहू दे. इरा, तू खरंच इंटरेस्टेड आहेस ना? म्हणजे प्रत्येक गोष्ट अशी झटकन पटकन कशी मिळणार ना? जी गोष्ट आपल्याला आवडते त्यासाठी जरा थांबावं लागतं, जरा वेळ वाट पाहावी लागते, जरा ट्युनिंग शोधावं लागतं. आणि एकदा का ते ट्युनिंग सापडलं ना की तुम्हाला ऐकू येते? हा, रोमॅन्टिक. हा, ते दोघं एकमेकांच्यात बिझी असतील. मी पटकन जाऊन माझा फोन घेऊन आलो. नाही, काही नाही, सॉरी.
आरुष तू लाजतोयस. नाही नाही, मी नेलपेंट बघत होतो. ओह, माझी ही सगळ्यात फेवरेट शेड आहे बघ. म्हणजे माझ्या मैत्रिणी लावतात ते ग्लिटर आणि हे सगळं, पण मला नाही आवडत. हे मला असं छान वाटतं ना बघ. तुझा कोणता फेवरेट कलर आहे? तुला आवडला हा कलर? कसा वाटतोय? छान वाटतंय. परांजपेंचा रेडिओ अजूनही चोख काम करते. हा, नाही रे, आरुष अरे काय? उडणारं झुरळ होतं एक. I'm sorry. उडतं झुरळ का? कळतंय मला हे सगळं. पण आरुष, हा भास नाहीये ना? म्हणजे तू आत्ता जसं आहेस तू तसाच आहेस ना? आय मीन तू इतरांसारखा नाहीयेस ना? इतरांसारखा की अथर्वसारखा? माझ्याशी गोड गोड बोलायचा, माझी खूप काळजी करायचा. मला हे सगळं खरंच वाटत होतं, पण नंतर मला कळलं की त्याच्यात आणि त्याच्या ऑफिसमधल्या मित्रांमध्ये पैज लागली होती की मला कोण पटवेल म्हणून. मला जे वाटत होतं ते प्रेम आहे, पण नाही रे, ते फक्त एक चॅलेंज होतं. मी त्याच्यासाठी पुरस्कार होता एक. तू नाही आहेस ना तसा? हॅलो आरुष सर, आमच्यावर गेल्या 2 मिनिटात 8 हवाई फायर झालेत. लॉलीपॉप इतके खाल्लेत की जीवघेणी मिसाईल कोणत्याही क्षणी बाहेर येईल, जी आम्हाला सहन होणार नाही. ऑफिसर, तुमच्याकडे मिनिटापेक्षा कमी वेळ आहे. लवकर तिथनं निघा, नाही तर आमचं बटालियन कुठल्याही क्षणी बाहेर येईल आणि सगळं भांडं फुटेल. ओव्हर अँड आउट. आरुष, काय झालंय?
एनर्जी ऍक्शन